नमस्कार मंडळी, बातमी थेट येते ठाणे जिल्ह्यातून. एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का. एकनाथ शिंदेचे सहकारी आणि बडे नेते, या नेत्याला बसलाय चपलेचा प्रसाद. महिलेनी अक्षरशः भर बाजारात चपलेने मारलं आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेला आहे. नेमकं काय झालं आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. आपण बघणार आहोत की नेमकं काय झालेलं आहे. गेल्या काही दिवसापासून अनेक घटनांमध्ये शिंदे गटाचे नेते अडकले जात आहेत. अशोक खरात प्रकरणात तर अनेक नेत्यांचं नाव आलं. अनेकांचे फोटोसुद्धा व्हायरल झाले होते. त्यामध्ये दीपक केसरकर असतील, खुद्द एकनाथ शिंदे असतील, श्रीकांत शिंदे असतील किंवा इतर नेत्यांचं सुद्धा नाव आणि त्यांचे कॉल आल्याचं एका सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोप केले. त्यामध्येच आता ठाणे जिल्ह्यात सुद्धा एक महत्त्वाची घटना घडलेली आहे. ठाण्याचे जे काही महत्त्वाचे अनेक नेते आहेत त्यामधील एकनाथ शिंदे यांचे जुने सहकारी आणि नवी मुंबईतील ज्येष्ठ नगरसेवक असलेले आणि उत्तर भारतीयांचे नेते असलेले एकनाथ शिंदे यांचे जवळचे सहकारी यांच्यावर एका महिलेने चपलेने जे काही भर रस्त्यात मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झालेला आहे. या घटनेमुळे केवळ राजकीय वातावरण तापले नाही तर नागरिकांमध्ये संतापाची लाटसुद्धा उसळली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की संबंधित महिला संतापाच्या भरात या नगरसेवकावर चपलेने प्रहार करीत आहेत. परिसरातील लोकांनी घटना पाहताच मोठी गर्दी जमली. काहींनी महिलेचा संताप शांत करण्याचा प्रयत्न केला तर काहींनी मोबाईलमध्ये संपूर्ण घटना कैद केली. काही मिनिटातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर आणि चॅनलवर सुद्धा व्हायरल झाला आणि हा चर्चेचा मोठा विषय ठरला. नवी मुंबईतील बडे प्रस्थ असणारे आणि 4 ते 5 वेळा नगरसेवक झालेले शिंदे गटाचे स्थानिक नेते असलेले नगरसेवक असलेले रामाशीष यादव यांना या महिलेने भररस्त्यात चपलेने मारहाण केली. त्यामुळे सगळीकडे जोरदार चर्चा झाली. रामाशीष यादव यांच्यावर अनेक वेळा अगोदर सुद्धा अनेक बलात्काराचे आणि इतर महत्त्वाचे विनयभंगाचे आरोप झाले होते. या घटनेनंतर विरोधी पक्षांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. विरोधी नेत्यांनी म्हटलं आहे की महिलांवर अन्याय करणाऱ्या लोकांना संरक्षण दिले जात आहे. अशा लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. तसेच काहींनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची सुद्धा मागणी केली. दुसरीकडे शिंदे गटाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आली नसली तरी पक्षातील काही नेत्यांनी सांगितलं की घटनेची सत्यता तपासून योग्य ती कारवाई केली जाईल. कोणालाही कायद्यापेक्षा मोठे मानले जाणार नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. पोलिसांनी संबंधित महिला आणि यादव यांना चौकशीसाठी बोलवलं असल्याचं सुद्धा समजतं. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सोशल मीडियावर प्रतिक्रिया घटना ही झाली की अनेकांनी महिलेच्या धाडसाचं कौतुक केलं तर काहींनी कायद्याच्या मार्गाने न्याय मिळवण्याचे आवाहन केले तर काहींनी सांगितले की जर आरोप खरे असतील तर आरोपीवर कठोर कारवाई झाली पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या प्रकरणातून शिंदे गटाच्या नेत्यांना सत्तेचं जे काही माज आलेलं आहे का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.